Hello students, welcome to my YouTube channel. Today we are discussing about a new article. See here, we are discussing about fluid mechanics. So the most important article is pressure exerted by liquid column. Pressure exerted by liquid column. So what is the pressure in this case? We have to calculate here. या लिक्विड सरफेसच्या खाली प्रेशर किती असतं हे आपल्याला काढायचं आहे या आर्टिकल मध्ये. बघा, आर्टिकल आहे प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम. आता याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवू की हे जे आपण कंटेनर घेतलं आहे हे समजा आपण घेतलं आहे ग्लास कंटेनर. अ ग्लास कंटेनर इज देअर आणि या ग्लास कंटेनर मध्ये आपण काय यूज केलंय, फ्लुइड यूज केलंय म्हणजे वॉटर घेतलंय आपण. आता वॉटर या ग्लास कंटेनर मध्ये आहे, तर या बॉटम पासून तर त्याच्या अपर सरफेस पर्यंतचं जे काही हाईट आहे ते कशाने आपण इंडिकेट करणार आहोत, एच. एच मीन्स व्हॉट, हाईट ऑफ लिक्विड फ्रॉम द बॉटम टू द फ्री सरफेस. सो दिस हाईट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिक्विड कॉलम. या हाईटलाच आपण काय म्हणणार आहोत, लिक्विड कॉलम. मग हे जे लिक्विड कॉलम आहे हे लिक्विड कॉलम किती प्रेशर एक्झर्ट करते, ते नेमकं प्रेशर किती आहे ते आपल्याला इथं काढायचं आहे. मग आता लिक्विड कॉलम किती प्रेशर एक्झर्ट करत आहे त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की विच फोर्स इज ॲक्टिंग ऑन द बॉटम ऑफ द कंटेनर. आता बघा, आपण या आधीच्या आर्टिकलमध्ये असं शिकलोय की प्रेशर जे आहे ते प्रेशर जो फोर्स आहे, लिक्विड काय करतो, फोर्स कसा ऍक्ट करतो, नॉर्मल फोर्स ऍक्ट करतो. म्हणजे हे जे दोन त्याचे सरफेस आहेत या दोन सरफेसवर आणि खालचं जे काही बॉटम आहे त्या बॉटमवर सुद्धा काय 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 कोणता फोर्स ऍक्ट होतो, नॉर्मल फोर्स. जर आपल्याला प्रेशर जर काढायचं असेल, सो प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम, प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम किती असेल, प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम, प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम. तर प्रेशर काढण्यासाठी आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला आहे. प्रेशर काढण्यासाठी बेसिक फॉर्म्युला आहे आपल्याला, प्रेशर इज इक्वल टू नॉर्मल फोर्स अपॉन एरिया. नॉर्मल फोर्स अपॉन एरिया. मग प्रेशर काढण्यासाठी नॉर्मल फोर्स अपॉन एरिया हा एक बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. आणि आपण या अगोदर बघितलंय की हा जो फोर्स असतो हा कसा असतो, नॉर्मल फोर्स असतो. मग इथं जो फोर्स नॉर्मल फोर्स ऍक्ट करत आहे हा कोण ऍक्ट करत आहे, हे लिक्विड किंवा आपण वॉटर हा नॉर्मल फोर्स ऍक्ट करत आहे. कशावरती ऍक्ट करत आहे आपण कन्सिडर करू या बॉटम वरती. तर हा बॉटम आहे आणि इथं आपण घेऊ हे जे लिक्विड आहे, हे लिक्विड याच्यावरती या बॉटम वरती एक फोर्स ऍक्ट करत आहे. त्या फोर्सला नाव देऊ आपण नॉर्मल फोर्स. मग हे जे लिक्विड आहे हे बॉटम वरती जर नॉर्मल फोर्स ऍक्ट करत असेल, परपेंडिक्युलर फोर्स जर ऍक्ट करत असेल, तर तो फोर्स कोणता आहे, तो फोर्स दुसरं तिसरं काही नसून तो फोर्स म्हणजे काय, त्याचं वेट म्हणजे mg. नॉर्मल फोर्स लिक्विड म्हणजे आपण इथं वॉटर कन्सिडर केलेलं आहे. तर हे जे वॉटर आहे हे वॉटर नॉर्मल फोर्स ऍक्ट करत आहे म्हणजे काय, नॉर्मल फोर्स ऍक्ट करत आहे म्हणजे त्याचं जे वेट आहे ते व्हर्टिकली काय करताय, तो ऍक्ट करताय, एक्झर्ट करताय. आणि नॉर्मल फोर्स म्हणजेच काय घेऊ आपण इथं, mg, दॅट इज द वेट ऑफ लिक्विड. सो mg अपॉन एरिया दॅट इज द एरिया ऑफ बॉटम ऑफ ग्लास कंटेनर. त्या ग्लास कंटेनरचा जो काही बॉटम आहे त्याचा एरिया आपण घेतला a. म्हणजे आपल्याला बेसिक कन्सेप्ट मिळाला इथं, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. तर फोर्स इथं कुठला आहे, फोर्स म्हणजे काय, इथं त्या लिक्विडचं किंवा त्या वॉटरचं वेट. आणि ते वेट कसं ऍक्ट होत असते, परपेंडिक्युलर कशावरती, एरिया ऑफ ग्लास कंटेनर वरती. मग आता P इज इक्वल टू mg अपॉन a मिळाल्यानंतर याला आपण देऊ इक्वेशन नंबर 1. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला मास कसं काढतात ते माहिती पाहिजे. काय मासचा जनरल फॉर्म्युला, मासचा जनरल फॉर्म्युला आहे वी नो मास इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे मासचा, फॉर्म्युला आहे मास इज इक्वल टू वॉल्यूम मल्टीप्लाइड बाय डेन्सिटी. मासचा फॉर्म्युला आहे वॉल्यूम मल्टीप्लाइड बाय डेन्सिटी. मग वॉल्यूम मल्टीप्लाइड बाय डेन्सिटी
इज इक्वल टू मास जर असेल तर व्हॉल्यूम कसा काढतो आपण? जनरली व्हॉल्यूम कसा काढला जातो? LBH या फॉर्म्युल्यानुसार, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. मग आपण व्हॉल्यूमच्या ठिकाणी काय लिहिणार आहे? L लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, म्हणजे लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची इंटू डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? रो. ठीक आहे. तर मग आपण इथं L इंटू बी हा जो कन्सेप्ट आहे, L इंटू बी दॅट इज लेंथ इंटू ब्रेथ, याला काय म्हणतो आपण? एरिया. मग आपण काय करणार आहे इथं? बट L इंटू बी इज इक्वल टू व्हॉट? एरिया. कारण आपल्याला माहित आहे की एरिया आपण कसा काढतो? लांबी आणि रुंदी या दोघांचा जर गुणाकार घेतला तर आपल्याला एरिया इथं काढता येईल. म्हणजेच स्मॉल एम मासची व्हॅल्यू काय येणार आहे? L इंटू बी च्या ठिकाणी आपण काय वापरणार आहे? एरिया ए, त्याच्यानंतर हाईट H आणि इथं डेन्सिटी रो, म्हणजे एरिया हाईट इंटू रो. याला देऊ आपण इक्वेशन 2. नाव वी हॅव 2 इक्वेशन्स. 2 इक्वेशन्स आपल्याकडे आहे. पहिले इक्वेशन्स कोणासाठी घेणार आहोत आपण? पहिले इक्वेशन घेणार आहोत P इज इक्वल टू mg अपॉन a दॅट इज फोर्स अपॉन एरिया. दुसरे जे इक्वेशन्स आहे ते इक्वेशन्स घेणार आहोत आपण माससाठी. मासची व्हॅल्यू आपण इथं ऑलरेडी काढलेली आहे, एरिया इंटू हाईट इंटू डेन्सिटी. मग हे जे 2 इक्वेशन्स आहेत हे 2 इक्वेशन्स आपल्याला पुढे यूज करायचे आहेत. आता बघा याच्यामध्ये आपण करणार आहोत की या इक्वेशन 1 मध्ये ही जी मास आहे स्मॉल एम, त्या स्मॉल एम ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे इक्वेशन 2 मध्ये. ही इक्वेशन 2 ची व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण ठेवू. सो देअरफॉर इक्वेशन फर्स्ट बिकम्स, आता इक्वेशन फर्स्ट जे आहे ते इक्वेशन फर्स्ट कसं लिहिता येईल आपल्याला? इक्वेशन फर्स्ट बिकम्स, सो P इज इक्वल टू स्मॉल एम. स्मॉल एम म्हणजे काय? मास. आणि मासचा फॉर्म्युला काय आलेला आहे? एरिया इंटू हाईट इंटू डेन्सिटी. एरिया का वापरला? लेंथ इंटू ब्रेथ आहे म्हणून. ठीक आहे. मग इथं लिहू आपण स्मॉल एम च्या ठिकाणी एरिया हाईट इंटू रो. मग स्मॉल एम लिहिला, त्या स्मॉल एम नंतर काय आहे? इंटू जी आहे. का? कारण ते वेट आहे. वेट मीन्स व्हॉट? नॉर्मल फोर्स. मग इथं लिहू आपण जी दॅट इज ग्रॅव्हिटी अपॉनला काय आहे? इथं एरिया आहे. एरिया लिहू आपण. थोडंसं जर आपण याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं तर आपल्याला असं दिसून येईल की इथं डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला एरिया जो आहे हा काय होईल? हा कॅन्सल होईल. मग राहणार कुठल्या टर्म्स? तर राहणार फक्त 3 टर्म्स राहतील, आणि त्या 3 टर्म्स कुठल्या आहेत? प्रेशर इज इक्वल टू एच रो जी. हे जे इक्वेशन मिळालं आपल्याला, या इक्वेशनला नाव देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आणि या इक्वेशन 3 मध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे? प्रेशर इज इक्वल टू एच रो जी. मग प्रेशर इज इक्वल टू एच रो जी जर आहे तर हे प्रेशर काय असेल? तर हे प्रेशर असेल प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम. हे लिक्विड कॉलम या बॉटम वरती किती प्रेशर ऍक्ट करत आहे? तर ते प्रेशर किती ऍक्ट करत आहे? एच रो जी. म्हणजे याचा अर्थ जर फ्लुइड आपण घेतलेलं फ्लुइड जर रेस्ट कंडिशन मध्ये असेल आणि ते एका कंटेनर मध्ये असेल तर ते जे फ्लुइड आहे ते किती प्रेशर ऍक्ट करत असतं त्याच्या बॉटमच्या सरफेस वरती? ते किती प्रेशर ऍक्ट करणार आहे? P इज इक्वल टू एच रो जी. म्हणजे कन्क्लुजन काय काढता येईल याच्यावरून आपल्याला की या फ्री सरफेसच्या, या वॉटर सरफेसच्या खाली जे काही प्रेशर असेल हे प्रेशर किती असेल? ते प्रेशर असेल एच रो जी एवढं. मग ते जर प्रेशर एच रो जी जर असेल तर प्रेशर हे कशावर डिपेंड आहे? तर प्रेशर हे 3 फॅक्टरवर डिपेंड आहे. कुठल्या? बघा इथं आता आपण इथं कॅल्क्युलेट केलंय की प्रेशर, पहिला पॉइंट, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हाईट. हाईट जर इन्क्रीज केली तर प्रेशर सुद्धा काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. त्याच्यानंतर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो डेन्सिटी. म्हणजे लिक्विड जर तुम्ही चेंज केलं तर प्रेशर सुद्धा काय होणार आहे? चेंज होणार आहे. त्याच्यानंतर तिसरा अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी दॅट इज ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटी जरी चेंज झाली तरी प्रेशर काय होणार आहे? चेंज होणार आहे. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जे काही प्रेशर असतं हे प्रेशर नेहमी या लिक्विडच्या आतमध्ये किती असतं? लिक्विडच्या आतमध्ये जे प्रेशर आहे म्हणजे वॉटर सरफेसच्या किंवा लिक्विड सरफेसच्या खाली जे काही प्रेशर आहे ते प्रेशर किती असतं? एच रो जी. आणि तेवढं प्रेशर ते लिक्विड काय करत असतं? त्याच्या बॉटम वरती एक्झर्ट करत असतं. मग हे जे प्रेशर आहे हे हाईटवर डिपेंड आहे.
त्यानंतर डेन्सिटीवर डिपेंड आहे आणि ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे. याच्यापैकी कुठलीही जर व्हॅल्यू चेंज झाली तर प्रेशर सुद्धा काय होतं, चेंज होतं. लक्षात घ्या, हे जे प्रेशर आहे हे कोणत्याही ग्लास कंटेनरच्या शेपवर डिपेंड नसते. तुम्ही ग्लास कंटेनर केवढाही घ्या, छोटा घ्या मोठा घ्या, तर त्याच्यावर प्रेशर डिपेंड नसते. जनरली आपला भ्रम काय असतो की अरे मोठं ग्लास कंटेनर आहे, मोठं वेसल आहे, त्याच्यामध्ये प्रेशर जास्त असेल, लहान वेसल आहे त्याच्यामध्ये प्रेशर कमी असेल. तर असा कुठलाही प्रकार नसतो, कारण हे जे प्रेशर आहे, सो दिस प्रेशर इज इंडिपेंडेंट ऑफ शेप ऑफ कंटेनर. जे काही कंटेनर आहे, जे काही तुम्ही लिक्विड किंवा वॉटर ज्या काही कंटेनरमध्ये घेणार आहेत, तर त्या कंटेनरचा जो काही शेप असेल तो लहान असेल मोठा असेल, इट डझंट मॅटर. त्याच्यामध्ये जे काही तुम्ही लिक्विड घेणार आहे, जे काही तुम्ही फ्लुइड घेणार आहे, ते फ्लुइड किती प्रेशर एक्झर्ट करते त्याच्या बॉटमवरती, तर त्याच्या बॉटमवरती ते प्रेशर किती एक्झर्ट करणार, P इज इक्वल टू H ρg. तर एवढा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल विद्यार्थ्यांनो, कारण या पॉईंटचं पुढे आपल्याला खूप काम आहे. याच पॉईंटच्या आधारे आपल्याला पास्कल्स लॉ, त्याची ॲप्लिकेशन्स वगैरे शिकायचे आहेत. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण का बघितलं, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम. एखाद्या कंटेनरमध्ये जर आपण एखादं फ्लुइड घेतलं, वॉटर घेतलं, तर ते वॉटर त्याच्या बॉटमवरती, ग्लास कंटेनरच्या बॉटमवर किती प्रेशर एक्झर्ट करते, तर ते किती प्रेशर एक्झर्ट करते, ते करते H ρg एवढं प्रेशर एक्झर्ट करते. आणि प्रेशर हे कोणत्या 3 फॅक्टरवर डिपेंड आहे. पहिला फॅक्टर आहे हाईट, दुसरा आहे डेन्सिटी आणि तिसरा आहे ग्रॅव्हिटी. ओके.